प्रथम खूप खूप अभिनंदन आपल्या जयंतीच्या अध्यक्ष झाल्याबद्दल. धन्यवाद. ही महत्वाची जिम्मेदारी आपल्यावर समाजाने टाकलेली, याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि सर्वप्रथम मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते, कारण की त्यांचा जे समानतेचा अधिकार आहे त्यांनी जो दिलाय आपल्याला, त्या अधिकाराने मी आज भीम जयंती 135वी जी जयंती आहे आपली, त्या जयंतीची मी अध्यक्ष झाले राहुल नगरची. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला नाही का म्हणजे पद म्हणून तर हे भेटलं, पण ही अभिमानाची गोष्ट मला असं वाटते माझ्यासाठी की एक महिला अध्यक्ष झाली. आणि जे राहुल नगरचे रहिवासी होते त्या सर्वांनी मला सपोर्ट केला. यामध्ये महिलांनी ते खूप केला, पण जे पुरुष वर्ग आहे त्यांनी पण मला हा सपोर्ट केला. आणि माझी स्वतःची पण एक इच्छा होती की मी हे करायला पाहिजे. पुरुष करू शकत, महिला का करू शकत नाही? आज महिला कुठेही कमी नाहीयेत, कोणत्या क्षेत्रात कमी नाहीयेत. तर माझी स्वतःची एक इच्छा होती, मी ही जयंती नक्कीच छान करून दाखवेल, म्हणून मी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. या जयंतीमध्ये ज्या अध्यक्ष झालात आपण, विशेष काय उपक्रम राबवणार? विशेष उपक्रम तर खूप असतील आपले, आणि सगळं नवीन बघायला भेटणार आहे जनतेला. जे राहुल नगरचे रहिवासी आहेत त्यांना सर्वांना नवीनच बघायला भेटेल. आतापर्यंत अशी जयंती झाली नाही असं मी म्हणेन तुम्हाला. अशी जयंती मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग तो सांस्कृतिक असो किंवा शैक्षणिक असो किंवा जे आपलं मोज मस्ती असो, जे आवडते बायांना वगैरे, लेडीजला, सगळ्यांना, ते सगळं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या जयंतीमध्ये सर्वांसाठीच आपण भरघोस काही करणार आहात असं म्हणतात. नेमके या जयंतीमध्ये बाबासाहेबाचा कोणता विचार घेऊन आपण ही जयंती साजरी करणार? बाबासाहेबाचा जो एक आहे संदेश त्यांचा, तो मला स्वतःला पण खूप आवडतो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आजच्या तरुण पिढीला मी सांगू शकते की शिक्षणाशिवाय काय खरं नाही. शिक्षण शिका, कारण की बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो तो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तर आपण ह्या याच्यामध्ये शैक्षणिक स्पर्धा पण घेणार आहेत. आणि संघटित व्हा, तर मी सगळ्याला सोबत घेऊनच काम करणार आहे जयंतीचं. आपल्या महिला असो किंवा माझे सगळे भाऊ असो, ते त्या सर्वांना घेऊनच मी काम करणार आहे. संघर्ष तर माझ्या रक्तातच आहे, 5वीलाच पुजलेला आहे. ते आमच्या संघर्षाची आम्हाला सवय लागून गेलेली आहे, तर आम्हाला त्या संघर्षाची अजिबात भीती वाटत नाही. हे जयंती मंडळाच्या माध्यमातून आपण वर्षभर काही पुढे कार्यक्रम राबवणार? नक्कीच. आता भीम जयंती झाल्यानंतर बुद्ध जयंती येणार आहे. आम्ही उत्साहाने बुद्ध जयंती पण साजरी करणार आहे. जेवढे पण उपक्रम येतील, जेवढे पण कार्यक्रम येतील, तर आम्ही नक्कीच सगळ्यांनी मिळून आम्ही साजरे करणार आहोत. या जयंतीच्या अध्यक्ष या नात्याने या आंबेडकरी जनतेला आपण काय संदेश देणार? या जयंतीच्या आता मला एकच संदेश द्यायची इच्छा आहे, कारण की मी स्वतः अध्यक्ष झाले, महिला अध्यक्ष झाले. आणि मला सर्वांना हेच माहिती आहे, सर्व आपल्या भीम सैनिकांना, सर्व जनतेला मी हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की महिलांना तुम्ही संधी द्यायला पाहिजे. जशी मला राहुल नगरच्या लोकांनी संधी दिलेली आहे, तशी तुम्ही पण द्या. आणि महिलांना मी हे सांगते की महिला कसं येत नाही समोर, तर महिलांनी पण याच्यामध्ये उत्साहाने समोर यायला पाहिजे, आपलं मत मांडलं पाहिजे. महिला कुठं ना कुठं घाबरतात, आपल्या ज्या इच्छा असतात त्या दाबून ठेवतात, बोलत नाहीत. पण जेव्हा महिला सोबतीनं असं बोलतात तेव्हा कळतं की महिलांच्या मनात काय आहे. महिलांनी पण समोर येऊन बोललं पाहिजे. आणि सर्वांना भीम जयंतीच्या 135व्या भीम जयंतीच्या, जो आपल्यासाठी खूप मानाचा, आदराचा हा भीम जयंतीचा सण असतो, तर सर्वांना वाकोडे फॅमिलीतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.